न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। बुल्ढाना में रक्तदान के लिए एक जन आंदोलन। ज्वाला बाजार के पास मक्का के क्षेत्र में पाया गया चीता। अश्विनी वैष्णव ने स्टारलिंक का किया उद्घाटन। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। बुल्ढाना में रक्तदान के लिए एक जन आंदोलन। बुल्ढाना जिले में पीपुल्स मूवमेंट ब्लड डोनेशन लागू किया जा रहा है। इस रक्तदान शिविर के माध्यम से बुल्ढाना जिले के मरीजों को समय पर रक्त की आपूर्ति सुनिश्चित करने के लिए रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है। आज संदीप शिल्के के जन्मदिन के मौके पर करीब 3000 लोग रक्तदान करने वाले। इससे सैकड़ों मरीजों को इलाज के लिए समय पर रक्त उपलब्ध हो सकेगा। काय आज आपल्या सामाजिक उपक्रम आपण राबवतो? राजर्षी शाहू परिवार गेल्या 22 वर्षापासून सहकार, शैक्षणिक, कृषी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे। परंतु सामाजिक परंपरेचे वसा परिवारानं आजपर्यंत जपलेला आहे। यावर्षी सुद्धा आपण जवळपास 90 ठिकाणी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं। तर 3000 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे। हे सलग तिसरं वर्ष आहे की दरवर्षी 3-3 हजारच्या वर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात। आणि 13 वर्षापासून आपण रक्तदानाची चळवळ जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये राबवतो। प्रत्येक गरजू रुग्णाला तात्काळ रक्त मिळालं पाहिजे। म्हणजे रक्तपेढीतून तर रक्त मिळतेच, पण जिथे कुठे डोनरची गरज लागेल तिथे सुद्धा आमचे मुलं एकाच वेळेस 5 ते 10 मुलं हजर होतात। त्यामुळं जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही आम्ही रक्त पुरवठा करू शकतो, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। वाढदिवस निश्चितपणे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो युवकांना की धांगडधिंगापेक्षा जर सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा झाला आणि आपण समाजाच्या उपयोगी पडू शकलो तर ती प्रत्येकासाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असेल। काल आपण फेसबुकवर एक पोस्ट चर्चेत आली की आपलं बॅनर नाही लावू दिलं, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? इथली जी नगरपालिका आहे तर ही नगरपालिका आणि नगरपालिकेचे CO हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत। आणि 2 दिवसापर्यंत अनेक नेत्यांचे, अनेक लोकांचे वाढदिवसाचे बॅनर लागलेले होते, परंतु होर्डिंगवाल्यांनी टॅक्स थकवला असं कारण दाखवून आमचे पक्षाचे आणि माझे सहकाऱ्यांचे बॅनर जे माझ्या वाढदिवसाचे होते ते नाकारण्यात आले। ही दडपशाही आहे, हुकुमशाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याला निश्चितपणे चोखपणे उत्तर देऊ। तो आज सुनते हैं संदीप शिल्के जी से। अगली खबर। ज्वाला बाजार के पास मक्का के क्षेत्र में पाया गया चीता। बुल्ढाना जिला 1 से 1.5 महीने का तेंदुए का बच्चा पास के मक्के के खेत में पाया गया। इससे क्षेत्र के किसानों में भय का माहौल। वन विभाग ने शावक को, जो अपनी मां से बिछड़ गया था, पुनः मिलाने का प्रयास किया और मध्य रात्रि में दोनों के बीच पुनर्मिलन की घटना को ट्रैप कैमरे में कैद कर लिया गया। नांदुरा तालुका के ज्वाला बाजार के किसान सुनील ढोकने का गांव के पास एक खेत है। 9 मार्च को सुबह करीब 10 बजे जब सुनील ढोक खेत पर गए तो उन्होंने खेत में मक्के की फसल में 1 से 1.5 महीने का तेंदुए का बच्चा देखा। संदेह था कि मादा तेंदुआ आसपास ही हो सकती है। किसान सुनील ढोकने ने तत्काल इसकी सूचना वन विभाग को दी। RPF किशोर पड़ोल के मार्गदर्शन में फॉरेस्टर AN सबकाल, वनरक्षक LD राठौड़, चालक वैभव फुंड और कुछ वनकर्मी मौके पर पहुंचे। तेंदुए के बच्चे को हिरासत में लिया और इलाके की तलाशी। दिनांक 9 मार्च 2025 या दिवशी जवळा बाजार तालुका नांदुरा या गावामधून गोपनीय सूत्रधारे सुनील खरडा ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक बिबट शावक असल्याचं आम्हाला कळालं। त्यानुसार आम्ही वन विभागाची एक टीम त्या संबंधित शेतकऱ्याकडे जाऊन सदर शावक हे ताब्यामध्ये घेतलं। 1 ते 1.5 महिना वय असलेलं ते शावक आम्ही ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी मोताळा यांच्याकडे त्याची वैद्यकीय तपासणी केली। सुदृढ अवस्थेत असल्यानंतर आम्ही पुन्हा ते शावक त्याच्या आईला भेटण्यासाठी किंवा रियुनियन करण्यासाठी आम्ही ते त्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये आम्हाला आमच्या उपवन संरक्षक आदरणीय श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वन संरक्षक अश्विनी आपेट यांनी मोलाचं मार्गदर्शन करून कशा पद्धतीने त्याचं रियुनियन केलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या शावकाचे रियुनियन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले। सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान आम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी ते शावक आम्हाला मिळालं होतं त्याच ठिकाणी आम्ही जाऊन
ते शावक आम्ही त्या ठिकाणी ठेवलं. त्यासाठी सुरक्षितता हा विषय हा संदर्भ आम्ही प्राधान्यानं पुढे ठेवला आणि त्या शावकापासून आम्ही सर्व दूर गेलो. काही वेळानंतर साधारणतः मध्यरात्री ते मादी बिबट त्या ठिकाणी येऊन आपला शावक स्वतःसोबत घेऊन गेलं. हे फोटो आम्हाला ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आम्हाला मिळून आले आणि त्याच्यानुसार ते बिबट शावक हे त्याच्या आईला हे सुरक्षितरित्या भेटल्याचं आम्ही कन्फर्म केलं. दिनांक 9 मार्च 2023ला आम्हाला सकाळी 10 वाजता मोताळा परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी 10:30-11च्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला. वयानं अतिशय छोटं, साधारणतः 1 महिन्यापर्यंतचं वय असलेलं ते कब हे आम्हाला मिळालं, अशी बातमी आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं, ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवन संरक्षक बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वन संरक्षक श्रीमती आपेट मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा किंवा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुस्थितीमध्ये आम्ही त्या बछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारी बाजूने 4 असे ट्रॅप कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी लावले होते. त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये आम्ही त्या बछड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो. काही वेळानंतर साधारणतः 10:30-11च्या दरम्यान ती आई त्या बछड्याजवळ आली आणि त्या बछड्याला आपल्यासोबत घेऊन गेली. नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद वन विभागाला आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची त्यामध्ये इच्छा आहे. अगली खबर, अश्विनी वैष्णव ने स्टारलिंक का किया वेलकम। रेल सूचना एवं प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने भारतीय बाजार में प्रवेश करने की तैयारी कर रहे स्पेस एक्स के स्टारलिंक का स्वागत किया। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर अश्विनी वैष्णव ने पोस्ट किया, स्टारलिंक भारत में आपका स्वागत है, सुदूर क्षेत्र के रेलवे परियोजनाओं के लिए उपयोगी होगा। उनका यह बयान भारतीय दूरसंचार क्षेत्र में प्रमुख घटनाक्रमों के बीच आया, जिसमें जियो प्लेटफॉर्म लिमिटेड और भारतीय एयरटेल लिमिटेड दोनों ने स्टारलिंक की सेवाओं को एकीकृत करने के लिए स्पेस एक्स के साथ साझेदारी की घोषणा की। ये समझौते भारत के 2 सबसे बड़े दूरसंचार प्रदाताओं मुकेश अंबानी समर्थित जियो और सुनील मित्तल द्वारा नियंत्रित भारतीय एयरटेल के लिए एक रणनीतिक बदलाव का संकेत देते हैं, जिन्होंने पहले स्पेस टर्म आवंटन पर चिंताओं के कारण स्टारलिंक के प्रवेश का विरोध किया था। हालांकि उनके नए गठबंधन भारत के डिजिटल भविष्य में स्टारलिंक की भूमिका को मान्यता देने का संकेत देते हैं। अब वक्त तो चला देश को ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए एमएनएस न्यूज टीवी पर। नमस्कार। हाय, मैं हूँ तापसी पन्नू और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज। आप देख रहे हैं एमएनएस न्यूज, सच जरूर।